नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता मी बाजारात आलेले आहे आणि मला बाजारातून मला ना थोड्याशा गोष्टी आणायच्या आहे आणि तुम्हाला मी मागच्या लास्ट टाइम दाखवली होती इथं याची डोसा तयार, म्हणजे डोस्याचं पीठ नाही का ताजं ताजं तयार करून भेटतं. जर आपण घरी नाही पॉसिबल झालं किंवा घरी नाही करता आलं ना तर आपण ते आणू शकतो विकत. म्हणजे असं पॅकिंगचं नाही आहे, ते डायरेक्ट दळतात आणि मस्त छान असतं, फ्रेश असतं. म्हणून मग मी सहसा आता तेच जास्त आणते, कारण की एवढा वेळ नसतो मला पण. आणि उद्या म्हटलं चला मुलांसाठी खूप दिवस झाले डोसे वगैरे बनवले नव्हते तर ते पण घेऊन येते. बाजारात पण जायचं आणि इथं मस्त गावासारखा भाजीपाला भेटतो. इथं असं गावासारखंच भाजीपाला मार्केट आहे, तिथं पण मी तुम्हाला घेऊन जाते. तिथं बाजारात 2-3 वस्तू आणायच्या आहे मला, तर त्या आणणार मी. तर जस्ट कामाचा फोन येतो आणि सारखा ते तुम्हाला माहिती आहे सरायची कामं चालू आहे तर त्याचाच फोन होता. तर चला मी आता मस्त बाजारात जाते आणि बाजारातून मला काय काय आणायचंय ते घेऊन येते. आणि मला ना आता थ्रेडिंग पण करायचं आहे. खूप दिवस झाले थ्रेडिंग नाही, काय नाही, खूप असं खराब झाला चेहरा आणि स्वतःकडे पण थोडं लक्ष दिलं पाहिजे. तर इथं पाहू शकता थ्रेडिंग पण मला करायचं आहे. आता बघू ते उद्या पॉसिबल झालं तर उद्या जाईन मी, पण आता बाकीच्या गोष्टी आहेत त्या घेऊन येते. चला मी बाजारात जाते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. आम्ही बाजारात चाललेलो आहोत, तर इथं मस्त खूप छान भाजीपाला भेटतो, तुम्हाला पण दाखवते. खूप सारा हे बघा, हे अर्धा द्या बरं. नाही ना अर्धा, नाही ना बरं 30ला 1 किलो आहे. तुम्हाला सांगितलं तर डोस येतो. तर तुम्ही पाहिलंच मी बरंच साहित्य घेतलेलं आहे, भाजीपाला वगैरे घेतला सर्व. आता इथे इडली खाणार आहे, इडली नाही पाणीपुरी. जा तिथे घे. हां potato. इकडे बघ दिशू.
आद्विकला आद्विक बाकीच आहे. त्याला थोडस पाणी टाकायला लावा गोड. छान लागतंय ना. अजून पाणी टाकायला हळूहळू त्याला. आता मी ना नर्सरीमध्ये बाकीचा बाजार तर झाला ते नर्सरीमध्ये आले. मला एक प्लांट घ्यायचा आहे. तर मला रबर प्लांट घ्यायचं आहे ठेवाले. त्याने ना मला त्याचे ना रबर प्लांट काय काबर घ्यायचं मी सांगते तुम्हाला. तर आधी ते बघते रबर प्लांट. हात नको लावू. तर आम्ही जस्ट आता किती वाजता गेलो होतो. 6 वाजता गेलो होतो. 7:30 दीड तास लागला आम्हाला सर्व. आणि पाणीपुरी वगैरे म्हणजे खूप ट्रॅफिक होती. नंतर येताना ना इतकी ट्रॅफिक लागली आम्हाला. तर आता मी घेऊन आली. मी आता मला ना मस्त छान असं वरण बनवायचं आहे. दाल तडका बनवणार आहे. पण मी त्याच्यामध्ये ड्रमस्टिक वापरणार आहे. तर ड्रमस्टिक घेऊन आलेली आहे मी. तर ते आता यूज करेल मी. त्या ड्रमस्टिक आणलेले आहे. त्याच्यानंतर बीट आणलेला आहे. बीट पण जेवणामध्ये छान आता मी कापेल मस्त जेवता जेवता बीट घ्यायला. तर आणि त्याच्यानंतर टोमॅटो आणलेले आहे. तर टोमॅटो वॉश तुम्हाला माहिती मी वॉश करून ठेवते. आणि टोमॅटो आता मी वॉश करून घेणार आहे. त्याच्यानंतर आज वीकला ना फ्रूट्स खायचे होते. तर मग मी लिची बनाना आणलेला आहे. त्याला पॉमेग्रेनेट आणलेला आहे. आवाज कमी करा. लिची पॉमेग्रेनेट आणलेला आहे त्याच्यासाठी एक. आणि हे आणलेलं आहे. त्याच्यानंतर लिची बनाना आणलेला आहे त्याच्यासाठी. तर त्या आता मी टोपल्या तर कुठे ठेवलं मी फ्रूटच्या टोपलीच सापडत नाही. बघते मी याच्यात आता सध्या याच्यात राहू देते. फाटकून देते. त्याला आवडतच बनानाच. मग त्याच्यासाठी घेऊन आली. टिफिनला वगैरे पण देता येईल. तर मग ते घेऊन आली. दीदीला पण डब्याला नेता येईल. आता कसं डब्याला वगैरे किंवा मी थोड्याशा कच्च्या घेऊन आलेली आहे जेणेकरून राहतील त्या म्हणजे 2-3 दिवस त्यांना रोज खाऊ शकतात. त्याच्यानंतर मी उद्या आहे संडे. त्याच्यानंतर मग मी घेऊन आलेले आहे डोस्याचं पीठ. तर मुलांना म्हटलं चला डोस्याचं पीठ घेऊ. कधीचे डोसे करतात. तर डोस्याचं पीठ पण रेडीमेड तुम्ही पाहिले ते गिरणीत मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं. ते ना रेडीमेड पॅकिंगचं नसतं. खूप दिवसाचं नसतं. ते डेली बनवतात. हे पीठ डेलीचं असतं. तर तेच घेऊन आले. म्हणजे आपण जसं घरी बनवतो ना घरच्या सारखंच पीठ मिळतं आपल्याला. तर ते मी घेऊन आलेली आहे. 1 किलो घेऊन आलेली आहे. तर 1 किलो आहे तर 60 रुपयाला. तर परवडतं पण म्हटलं ठीक आहे मी घेऊन टाकलं. त्याच्यानंतर मग आज दिवशीला थोडंफार मला हे बनवायचं आहे. मी त्याच्यानंतर ही घेऊन आलेली होती. मुरमुऱ्याचं पॅकेट एक घेऊन आली होती. त्याच्यामुळे मग मी चिवडा बनवणार आहे. चिवडा. त्यानंतर थोडस मी फरसाण घेऊन आली. आणि आद्विकला पापडी आणि शेव आवडते. तर त्याच्यामुळे ते घेऊन आलेली आहे. पापडी शेव नको आद्विक खावते. डब्यात सोडून ठेवून फ्रीज मध्ये गार होईल मस्त. तर हे घेऊन आलेले आहे. तर हे डब्यामध्ये ठेवून देते थोडा वेळ. टाइम झालेला आहे. स्वयंपाक बनवायचा आहे. त्याच्यानंतर बीट हे सर्व घेऊन आलेले आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या आवडीचं आणलेलं आहे मी प्लांट. तर इथं आणलं आहे रबर प्लांट. तर रबर प्लांटचे काय महत्व आहे ना ते तुम्हाला दाखवते. आता मी कुठे लावायचं आहे ना मला ते पण दाखवते. चला आपण जाऊया. तर मी रबर प्लांट आता हे इथं लावणार आहे. आधी कुंडीला मी घुसून घेते.
एवढं घेतलीस? भाजी एवढी घेतली ना. ठेवते का नाही? तर आपल्याला हे रबर प्लांट याच्यामध्ये ते जरा माती लागलेली ना त्याची माती तर हे रबर प्लांटचं काय महत्व आहे ना मी तुम्हाला नंतर सांगेल. आता मी स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाले ना मी तुमच्याशी शेअर करते काय याचे महत्व आहे. तर किती छान दिसतंय ना रबर प्लांट. आणि असं आहे आमचं रबर प्लांट. काय छान दिसतंय नाही पण कसे बाबू झाड आवडला नाही तुम्हाला? हे सण खूप चांगले सर पहिले झाडे बरी दिली भिजू का आता आपल्याला कापायचं का मम्मा गड काय नाही म्हणजे वरतीच राहते ते नाही ते त्याला पण. तर मी काय करणार आहे मला ना लवकर डाळ शिजवायची म्हणून मी आता गरम पाणी टाकून थोडं भिजत घालते. गरम पाणी घेते डाळ ते टाकणार आहे. दम स्टिक पण मला मी ना आता हे सोडून ठेवते. मुलांना हे कसं खायला सोपं पडतंय. हे असं खाता येत नाही. आज मी तर खूप फेवरेट आहे. त्याच्यात चालू होतं घरीचं घे कोकोनट बोलत होता. कोकोनट घे आणि छान असतं मग हे छान असतं. अजून फ्री मिठोरे खाली इथे येईल लिची इथे खायला दाखव. आणि आजवी बघा आता लगेच लिची खायला लागला. आजवी कशी लागते सांग बरं. व्हिडिओ कडे दोन तर आता बघा लगेच बनाना खायला लागलेला आहे. आणि असं घरात मग राहायला ना मुलांना बरं पडतं. तर आजवी खातोय तर बनाना मी त्याला हे सोडून ठेवलं म्हणजे कसं नसतं तरी पण लगेच खाता येईल. कसं आहे कच्च्याच घेतल्या मी जास्त हे नाही घेतल्या. पिकलेल्या नको म्हटलं. कच्च्या कसं जास्त दिवस राहतात. गरम पाणी झालं. गरम पाणी टाकून ठेवते म्हणजे पटकन डाळी लगेच ठेवलं ना तर बघा मी लगेच डब्यामध्ये आता काढून ठेवलं. आता हे फ्रीज मध्ये ठेवून येते म्हणजे कसं मुलांना खाता येतं. आणि डब्यात पण देता येतं फ्रुट्स वगैरे थोडंफार हे केळी असं देता येईल मला. तर आता फ्रीजमध्ये ठेवते. आणि आता स्वयंपाकाला हे सर्व क्लीन करते मी. तर स्वयंपाकाला सुरुवात करते. मस्त दाल तडका बनवणार आहे. चपात्या आहे जास्तीच्या होत्या सकाळी. चपात्या आहे आता राईस आणि दाल तडका बनवून घेते नंतर बनवून. तर मी इथे मस्त छान आपले इंद्रायणी भात केलेला आहे. आता झाकून ठेवलेला आहे. डाळ लावून दिलेली आहे कुकरला. त्याच्यानंतर डाळ तडका करणार आहे ना. तर चिंच पण मी चिंचेचं हे पण काढून घेतले. चिंच टाकणार आहे आंबट गोड. त्याच्यानंतर मग जेवणासोबत असणार आहे बीट. तर हे पण मी चिरून घेतलं. फ्रीजमध्ये थोडं थंड व्हायला ठेवलं. छान लागतं खाताना. आणि होईल स्वयंपाक. तर आता आपण जाऊ बेडरूम मध्ये. मी तुम्हाला ते प्लॅनचं महत्व सांगते काय आहे का बरं आणलं ते. तर मी हे रबर प्लांट का आणलेलं आहे तर इतकं क्यूट आहे ना. पहिले तर हे जे पाण्याला भारी आहे. मी खूप ट्राय केले मध्ये पण ह्यावेळेस मी रबर प्लांट आणलं. सर्च केलं होतं मी झाडांबद्दल.
तर त्याच्यामध्ये मला रबर प्लांटचं महत्व कळालं का बरं लावायचं ते. तर रबर प्लांट लावल्याने ना घरामध्ये खूप सारे पैसे येतात. तर नाही का म्हणजे त्याचं आहे आता वास्तुशांती म्हणजे वास्तुनुसार किंवा काही तर आहे त्याचं, पण घरामध्ये म्हणे पैसे येतात आणि मला असं वाटतं खूप पैसे यावं घरामध्ये. आता प्रत्येकाला वाटतं म्हणजे आपण कष्टानेच कमवणार आहे, कष्ट त्याच्यासाठी बघा पैसे जरी येतात तर कष्ट केले तरच पैसे येतात. मी असं नाही म्हणत की आज बसून मस्त आराम करायचा आणि पैसे येतील, असं काही नाही. आपण कष्ट केले तर पैसे येतात, पण येतात किंवा म्हणजे असं दोन्ही पण, आपली पण मेहनत असते किंवा काही गोष्टी पण असतात, तर त्या मी मानते. तर म्हणून मग मी हे रबर प्लांट लावलेला आहे. तर असं ह्याचं महत्व आहे म्हणून मी आणलेला आहे रबर प्लांट. तर आणि किती क्यूट दिसतं. मी आता ही इथे ठेवलेला आहे, ह्या कॉर्नरला ठेवलेला आहे आणि अजून मला हॉलसाठी एक प्लांट आणायचं. ते नेक्स्ट टाइम मी आणेल. आता टाइम पण झाला होता, स्वयंपाक करायचा होता म्हणून. तर म्हणून मी हे रबर प्लांट घेऊन आलेले आहे. तर असं चला आज मार्केटमध्ये आम्ही फिरलो, तुम्हाला दाखवलं, मार्केट दाखवलं, भाजी घ्यायला गेलो. त्याच्यानंतर मग माझ्या गाडीचं काय झालं, ते चावी नाचलंच जाम होतं, मग ते ऑइल वगैरे टाकून घेतलं मी. त्याच्यानंतर पाणीपुरी मुलांनी खाल्ली, मी नाही खाल्ली. मी खूप बाहेरच्या वस्तू स्किप करते आता, मी बाहेरचं अजिबात खात नाही. मी माझा स्वतः डाएट स्वतः खूप लक्ष देते. मी बाहेरचं फूड अजिबात खात नाही. मुलांनी खाल्लं, मी नाही खाल्लं. त्याच्यानंतर मग तुम्ही पाहिलं बरंच वेगवेगळं फ्रुट्स वगैरे आणले, भाजी आणली, हे ते सर्व असं आणलं, तुम्हाला दाखवलंच मी. आणि असं होतं आमचा संध्याकाळचं रुटीन. तर मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. व्हिडिओ आपण लवकर नेक्स्ट पाहतो. बाय.